नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील गहू, कापूस, आले, डाळिंब आणि गवार या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत। आज कोल्हापूर बाजारात गव्हाची आवक कालच्या तुलनेत 131 क्विंटलने वाढून 150 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 25 रुपयांनी वाढून 3575 रुपये प्रति क्विंटल झाले। तर उल्हासनगर बाजारात लोकल गव्हाची आवक कालच्या तुलनेत 80 क्विंटलने वाढून 570 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 750 रुपयांनी घटून 3250 रुपये प्रति क्विंटल झाले। नागपूर बाजारात लोकल गव्हाची आवक कालच्या तुलनेत 240 क्विंटलने वाढून 388 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 2597 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। आज अमरावती बाजारात कापसाची आवक कालच्या तुलनेत 15 क्विंटलने वाढून 35 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 100 रुपयांनी वाढून 9125 रुपये प्रति क्विंटल झाले। आज खेड चाकण बाजारात आल्याची आवक कालच्या तुलनेत 25 क्विंटलने घटून 150 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 12,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। तर नागपूर बाजारात लोकल आल्याची आवक कालच्या तुलनेत 120 क्विंटलने वाढून 1200 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर हा 8750 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। श्रीरामपूर बाजारात आल्याची आवक कालच्या तुलनेत 9 क्विंटलने घटून 22 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 7000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले। आज श्रीरामपूर बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 37 क्विंटलने घटून 6 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 500 रुपयांनी घटून 7000 रुपये प्रति क्विंटल झाले। तर अकलूज बाजारात भगवा डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 137 क्विंटलने घटून 233 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 2000 रुपयांनी वाढून 10100 रुपये प्रति क्विंटल झाले। सांगली बाजारात लोकल डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 133 क्विंटलने घटून 232 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर हा 2500 रुपयांनी घटून 6500 रुपये प्रति क्विंटल झाले। आज छत्रपती संभाजीनगर बाजारात गवारीची आवक कालच्या तुलनेत 1 क्विंटलने वाढून 23 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 750 रुपयांनी घटून 2000 रुपये प्रति क्विंटल झाले। तर खेड चाकण बाजारात गवारीची आवक कालच्या तुलनेत 23 क्विंटलने वाढून 72 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 1000 रुपयांनी घटून 3000 रुपये प्रति क्विंटल झाले। नागपूर बाजारात लोकल गवारीची आवक कालच्या तुलनेत 10 क्विंटलने वाढून 120 क्विंटल झाली होती। तसंच सरासरी दर 750 रुपयांनी घटून 5250 रुपये प्रति क्विंटल झाले। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेत असतो। हा आढावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।